बाळा, एवढं टेन्शन कशाला घेतो जीवनामध्ये? तुला जर सुखी राहायचं असेल तर जीवनामध्ये टेन्शन घेऊन तुझा काय फायदा होणार नाही. याच्यासाठी एकच महत्त्वाचा उपाय तुला करायचा आहे, तो म्हणजे तुझा संयम ठेवायचा आहे. आणि जे काही लोक म्हणतात ना, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, ह्याच्याकडे तू लक्ष द्यायचं नाही बाळा. जे पल असेल ते तुला प्रामाणिकपणे या ठिकाणी करायचं आहे आणि त्यामध्ये तुला खुश राहायचं आहे. लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, याकडे तू कधीही लक्ष द्यायचं नाही. तुझी वाट धरलेली आहे सत्याची वाट कधी पण सोडायची नाही. तुला किती पण जीवनामध्ये संकट येऊ दे, किती पण अडचणी येऊ दे, पण तू जी वाट धरलेली आहे सत्याची जीवनामध्ये, ती कधी पण सोडायची नाही. आणि लक्षपूर्वक ऐक, अजून खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जीवनामध्ये ज्या तू करू नयेत असं मला वाटतं. कोणाचा अपमान तुला अजिबात करायचा नाही. किती पण तुझा दुश्मन असू दे, किती पण काही असू दे, त्याच्यावरती तू प्रामाणिकपणे वागायचं आहे, म्हणजे प्रेमानेच वागायचं त्याच्याबरोबर. ह्या गोष्टी तू लक्षात ठेवायच्या आहे. किती पण दुश्मन असला तरी पण त्याच्याबरोबर तू चांगल्या प्रकारे वागायची, त्याची रिस्पेक्ट करायची, त्याचा अपमान जीवनामध्ये करायचा नाही. खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. संयम तर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. या तुला गोष्टी या ठिकाणी करायचंच आहे. जीवनामध्ये तुला मोठं बनायचं असेल तर या ठिकाणी लोक काय बोलतील ना, या गोष्टीकडे तू कधीच लक्ष द्यायचं नाही. तुझा जो अभ्यास आहे, तुझा जो स्टडी आहे, तुझं जे कार्य जे आहे ते प्रामाणिकपणे पुढं चलत राहायचं. तुला मागं ओढून बघायचं नाही. ज्या वेळेस तू त्या ठिकाणी सत्याचा मार्ग अपनावतो, सत्यता त्या ठिकाणी तू निर्माण करतो जीवनामध्ये, सत्यप्रमाणे आणि मन शुद्ध ठेवणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुझं जे मन आहे ते मन त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुझं मन तुला त्या ठिकाणी शुद्ध ठेवायचं आहे. या गोष्टी तुला करायचीच आहे, तू लक्षात ठेवायचं आहे. हा व्हिडिओ जास्त लांबणार नाही, पण ह्या गोष्टी तू करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. या जीवनातील कटू संदेश येते, हे संदेश तू त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि तुझी वाट प्रामाणिकपणाची आहे. तुला किती पण संकट येऊ दे, किती पण अडचणी येऊ दे जीवनामध्ये, तरी पण ही वाट तू त्या ठिकाणी सोडायची नाही. धरलेली सत्यताची वाट या ठिकाणी तू कधी पण सोडायची नाही. सत्यानेच वागायचं, कधी पण खोटं बोलायचं नाही, खरंच वागायचं आहे. जर एखाद्या वेळेस तुझी जर त्या ठिकाणी खोटं बोललास तू, तर ते खोटं त्या ठिकाणी त्या चांगल्या कार्यासाठी असलं पाहिजे, तरच खोटं बोल. अन्यथा खोटं बोलू नको आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत राहा आणि पुढे जात राहा. तुला यश या ठिकाणी मिळणारच मिळणार. अलख निरंजन आदेश.